कोल्हापुरातील प्रवाशांशी या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. पाहूयात. एसटीने 14.95% इतकं भाडेवाढ केलेली आहे. त्यामुळे आपण पाहतो की सर्वसामान्य प्रवाशातून संताप व्यक्त होतोय. मी कोल्हापूर बसस्थानक परिसरात आहे. आपण पाहतो की या ठिकाणी जे अनेक प्रवासी आहेत ते सकाळपासून आपण पाहतो की वाहकाशी वाद घालताना दिसत आहेत. कारण त्यामुळे ते वरचे सुट्टे पैसे देत नाहीत. त्यांना आम्हाला 9-9 रुपये 7-7 रुपये असे परत द्यायला लागले. 5 वर्ष एसटी महामंडळ राऊंड फिगरचं तिकीट देत होतं. त्यामुळे ते आता ते 1-2 रुपयाच्या रूपात तिकीटं जी आले आहेत ते ऍक्सेप्ट करायची प्रवाशांची भावना नाही. त्यामुळे ते चिडून 1 रुपयासाठी 10 रुपयाची नोट देतात आणि कंडक्टरकडे 9 रुपयाची मागणी करतात. मी अशा प्रकारे भाडेवाढ लादून आमच्यावर अन्याय करता अशा प्रकारची भावना आहे आणि ही भाडेवाढ करत असताना कोणताही विचार केला नाही असं वाहक जे आहेत ते चालक आहेत ते सांगतात. कारण आपण पाहतो की बसमध्ये सकाळपासून वादावादीचे प्रसंग वाढलेले आहेत. कारण 81 रुपये 92 रुपये 93 रुपये असे तिकीटचे दर लावलेले आहेत. त्यामुळे मृत्यूचा प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर.